ब्लँको परफ्यूम पॉवरफुल मॅन कलेक्शन असा दिसतो साधारण. लास्ट इयर जेव्हा मी परफ्यूम घ्यायला सुरुवात केली, माझा सेकंड बजेट परफ्यूमचा डिस्कवरी सेट हा होता. असा आहे दिसायला. त्याच्यामध्ये साधारण 4 परफ्यूम आहेत: डॉन, लेजंड, स्पोर्ट आणि डस्क. 300-350 आत मिळालेला मला आणि बियर्डोपेक्षा हलकासा बेटरच वाटलेला. पण आता 1 वर्षाने चेक केलं तर आय थिंक इट इज मच बेटर दॅन बियर्डो. बियर्डोचा असा डिस्कवरी सेट होता, आपण आधी पाहिलेलाच आहे. याच्यामध्ये 5-5 ml असे 10 परफ्यूम होते. सो हा एक प्लस पॉईंट होता की तुम्ही 10 परफ्यूम चेक करू शकता ॲट अ टाईम. याचा वायगीस त्यावेळेला तसा नव्हता. याचे फक्त 8 होते. असा एक दुसरा रॉयल कलेक्शन पण होता आणि तो एकदम हॉरिबल एक्सपिरियन्स होता. त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवेन. पण आता असं वाटतं आहे की व्हॉल्यूम वाईज इट इज मच बेटर, कारण याच्यामध्ये 20 mlच्या 4 बॉटल. सो इट्स 80 ml. त्याच्यामध्ये 5 mlच्या 10 बॉटल होत्या. सो 50 ml. सो 50 ml पेक्षा इथे आपल्याला जास्त मिळत आहेत. अजून एक गोष्ट ही आहे की हा आहे परफ्यूम कॉन्सन्ट्रेशन. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की कलोन, EDT, ओ दे टॉयलेट, EDP, ओ दे परफ्यूम आणि परफ्यूम अशा टाईपचे 4 ऑइल कॉन्सन्ट्रेशन असतात. कलोन सर्वात कमी, नंतर येतं EDT जे 2-3 तास चालतात, ते नंतर त्याच्यानंतर येतं EDP जे 5 ते 8 तास चालतात आणि परफ्यूम कलेक्शन हे अगदी 10 ते 12 तास चालतात. असं एक जनरल अंडरस्टँडिंग आहे, कारण सिम्पली बिकॉज याच्यामध्ये ऑइल कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. तसं असं वाढत जातं, असं जास्त असतं. या बाबतीत मी टेस्ट केलं आहे तर वी कॅन से दॅट म्हणजे एक्झॅक्ट परफ्यूम तर नाही मिळतं आपल्याला, एवढं जास्त परफॉर्मन्स पण नाही, पण इट इज बेटर दॅन अदर. म्हणजे बाकी EDP बोलून EDT देतात आणि परफ्यूम बोलून EDP तरी ॲटलिस्ट देत आहेत. आणि एक गोष्ट मी पाहिली आहे की ब्लँकोमध्ये 1 वर्षानंतर 1.25 वर्षानंतर याचं मॅच्युरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं स्मेल स्लाइटली बेटर झालेले आहेत. मला यातले 2च परफ्यूम जेव्हा सुरुवातीला आणलेले तेव्हा आवडलेले, एक तर डस्क आणि दुसरा आहे हा लेजंड. हा कुठला आहे स्पोर्ट आणि डॉन. हे बऱ्यापैकी मला खूप शार्प वाटलेले. ते दोन्ही फ्रेश आहेत पण खूप शार्प आणि हलकेसे केमिकलिश वाटलेले. पण आता ते हलकेसे स्मूथ झालेले आहेत. एकदम बेस्ट नाही म्हणू शकत पण वापरण्यालायक झालेले आहेत. यातला प्रत्येकाचं क्विक रिव्ह्यू करणारच आहे. पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बाय.